ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या हत्येचा जाणीवपूर्वक कट होता अशी प्रतिक्रिया नवनाथ वाघमारे यांनी दिल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। संभाजी भोसलेंचे कार्यकर्ते जीवघेणे हल्ले करत असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। लक्ष्मण हाके यांनी हयातीत कधीही मद्यप्राशन केलं नसल्याचा दावाही नवनाथ वाघमारे यांनी केलाय। वडीगोद्रीमध्ये जरांगेंना अडवून दबाव टाकून तुम्ही मद्यपान करता असं म्हटलं तर चालेल का असा सवालही त्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजी भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून जर आमच्यावर जीव घेणे हल्ले होत असतील तर नक्कीच मी म्हणतो संभाजी भोसलेंच्या कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। याच्यामध्ये कुठेतरी जो मते नावाचा ज्या माणसाने याच्यामध्ये हात आहे की तो माणूस रोहित पवारांचा सुद्धा कुठेतरी हस्तक आहे किंवा रोहित पवारांचा लाडका कार्यकर्ता आहे। अनेक फोटोज असतील रोहित पवारांसोबत त्याच्या आणि रिक्षा चालक दाखवला आणि त्याच्या सोबत कुठेतरी फोर व्हीलर गाड्यांचा मालक असणारा मोठमोठ्या गाड्यांचा मालक असणारा रिक्षा चालक दाखवायचा म्हणजे हा जाणीवपूर्वक बनवून केलेला कट होता। लक्ष्मण हाके ओबीसी समाजासाठी लढतोय, जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढतोय। कुठल्याही आंदोलनकर्त्याला त्या समाजाच्या हितासाठी लढत असताना बदनाम करू नये। त्यांच्याशी हाकेशी केलेला व्यवहार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। अशा पद्धतीनं एखाद्या ओबी चळवळीतल्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं जे काम आहे ते कुणाच्या इशाऱ्यावरून झालं हे सांगायची गरज नाही।